तर हॅलो गाईज, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे 10 ॲसेट त्यामुळे तुम्ही इन फ्युचरमध्ये करोडपती बनू शकतात. तर हॅलो, माझं नाव कृष्णा आणि तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. ॲसेट आहे तो म्हणजे सेविंग बँक. फॉर एक्झाम्पल, तुम्ही सेविंग बँकमध्ये पैसे इन्व्हेस्ट केला तर ते तुम्हाला फक्त 3% इंटरेस्ट देतो. पण तुम्ही जर तेच पैसे एफ डीमध्ये इन्व्हेस्ट केले तर तुम्हाला 6 किंवा 7% इंटरेस्ट भेटतो. त्यामुळे हा एक ॲसेटच आहे. तर फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर प्रायव्हेट बँकेमध्ये इंटरेस्ट हा जास्त असतो, त्यामुळे तुम्ही तिथे पैसे गुंतवू शकता ॲज कम्पेअर टू गव्हर्नमेंट बँक. गव्हर्नमेंट बँकमध्ये 6.5 ते 7पर्यंत जास्तीत जास्त भेटतो, पण प्रायव्हेटमध्ये मोर दॅन 7% इंटरेस्ट भेटतो. बँकेमध्ये रूल असतात की तुम्ही जर 5 लाख गुंतवले तर तुम्हाला आहे ना RBI कडून 5 लाखाचा इन्शुरन्स भेटतो. पण तुम्ही जर 5 लाखापेक्षा जास्त जर पैसे गुंतवले तर ते बुडण्याची शक्यता असते. फॉर एक्झाम्पल, तुम्ही जर 8 लाख गुंतवले आणि तुमची इन फ्युचरमध्ये तुमची बँक बंद पडली तर तुम्हाला फक्त 5 लाखच भेटतात, कारण की RBIचा रूल आहे. म्हणजे फक्त 5 लाखच तुमचे भेटू शकतात. तर हा एक ॲसेट आहे तुम्हाला घरी बसल्या, म्हणजे फक्त तुम्हाला एक पैसे इन्व्हेस्ट करायचे आहे आणि तुम्हाला तो इंटरेस्ट 6 महिन्याने किंवा क्वार्टरली असा भेटतो तुम्हाला. तर हा एक ॲसेट आहे. तर माझा दुसरा ॲसेट आहे तो म्हणजे सिल्वर आणि गोल्ड. तुम्ही सिल्वर आणि गोल्डमध्ये म्युच्युअल फंडने सुद्धा इन्व्हेस्ट करू शकता. म्हणजे तुम्ही गोल्ड ETF किंवा सिल्वर ETF घेऊन सुद्धा पैसे गुंतवू शकतात, किंवा तुम्ही फिजिकली सुद्धा घेऊ शकता. पण तुम्ही अकॉर्डिंग टू माय ऑब्झर्वेशन, डिजिटल गोल्ड इज नॉट सेफ, किंवा त्यामध्ये खूप काही फेक किंवा काय सुद्धा असतं. त्यामुळे मला वाटतं की तुम्ही ना सिल्वर आणि गोल्ड यामध्ये म्युच्युअल फंड थ्रू इन्व्हेस्ट करावे. त्यामध्ये लॉंग टर्ममध्ये तुम्हाला फायदा आहे. तर माझा तिसरा इन फ्युचरमध्ये करोडपती बनू शकतात किंवा बनवू शकतात. हा माझा दुसरा आहे ना ॲसेट आहे. तिसरा ॲसेट आहे तो म्हणजे रिट्स. जे तुम्ही असं वेगवेगळे रिट्स घेऊ शकतात. एम्बेसी किंवा माइंडस्पेसचा रिट्स घेऊ शकता आणि त्यामध्ये तुम्हाला आहे ना असं पैसे गुंतवल्यावर तुम्हाला तुम्हाला एक डिव्हिडंड रूपात पैसे भेटतात. ते महिन्याला किंवा ते वर्षाला ते तुम्हाला बँकेत पाठवले जातात. आणि डिव्हिडंड हा एक सुद्धा ऑप्शन आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही शेअर विकत घेता आणि फक्त ते तुम्हाला एकदा फक्त पैसे गुंतवायचे आहेत आणि ते तुम्हाला डिव्हिडंड देतात. फॉर एक्झाम्पल, महाराष्ट्र बँकचा आहे, तो तुम्हाला आहे ना डिव्हिडंड देतात. असे वेगवेगळे डिव्हिडंड आहेत, तुम्ही बघा. किंवा तुम्हाला जर माहीत नसेल तर मला कमेंट करा, मी त्यावर एक व्हिडिओ बनवेल. त्यानंतर चौथा ॲसेट आहे तो म्हणजे तुम्ही स्वतःचं यूट्यूब चॅनल बनवू शकता किंवा एक बिझनेस टाईपमध्ये. म्हणजे समजा तुम्ही जर एकावर डिपेंड राहिला, तुम्ही फक्त जॉब करत असाल तर हा तुमच्यासाठी उत्तम ऑप्शन आहे. तो म्हणजे यूट्यूब चॅनल तुम्ही बनवू शकता. ॲज ए पार्ट टाईममध्ये तुम्ही बनवू शकता. आणि जर तुम्हाला त्याचं अर्निंग होत असेल ॲज जॉब किती जर तुम्हाला जास्त पैसे भेटत असेल तर तुम्ही जॉब क्विट करून तुम्ही हा ऑप्शन कंटिन्यू करू शकता. असे बरेचसे यूट्यूब चॅनल आहेत जे करोडोमध्ये पैसे बनवतात. तर तुम्ही हा एक ऑप्शन बघू शकता. त्यामुळे तुम्ही सुरुवातीला तुम्ही जॉब करत करत यूट्यूब चॅनल पण हँडल करू शकता आणि इन फ्युचरमध्ये तुमची ग्रोथ झाली तर तुम्ही मी सांगितलं तसं जॉब क्विट करून तुम्ही हा यूट्यूब कंटिन्यू करू शकता. आणि हा तुम्हाला लाईफ टाईम पैसे पण देऊ शकतो यूट्यूब. त्यामध्ये फक्त तुम्हाला एकदा यूट्यूब बनवायचे आहेत. त्यामध्ये मग तुम्हाला आहे ना, जर समजा तुम्ही 1 महिना जरी व्हिडिओ नाही बनवले तर ते व्हिडिओ जेव्हा बघतील तेव्हा तुम्हाला अर्निंग होणार आहे. त्यामुळे त्याआधी तुम्हाला यूट्यूब चॅनल बनवावं लागेल. त्यामध्ये तुम्हाला मेहनत करावं लागेल. त्यामध्ये व्हिडिओ टाकावे लागतील, बनवावं लागेल. आणि मग त्यामध्ये तुम्हाला व्ह्यूज ते आल्यानंतर ते सगळं काही यूट्यूबला आहे, तुम्ही ते बघू शकता. यूट्यूब कसं बनवू शकतात, कसं अर्निंग होते ते सगळं काही तुम्ही यूट्यूबवर सर्च करून बघू शकता. त्यानंतर माझा 5वा ॲसेट आहे तो म्हणजे बॉन्ड. फॉर एक्झाम्पल, असे वेगवेगळे बॉन्ड असतात ज्यामध्ये तुम्हाला पैसे गुंतवायचे असतात आणि त्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट हा जास्त भेटतो ॲज कम्पेअर टू
FD किंवा अदर ऑप्शन आहेत त्या किती जास्त भेटतात, पण हे रिस्की पण असतात जास्त, त्यामुळे ह्याला इंटरेस्ट पण जास्त भेटतो. त्यामुळे तुम्ही जर बॉन्ड बॉन्ड A+A आहे तेच तुम्ही घ्या की त्यामध्ये कमी रिस्क असते. त्यानंतर माझा 6वा ऑप्शन आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. 6वा ॲसेट आहे तो म्हणजे म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंडमध्ये तुम्हाला काय आहे ते माहीत नसेल तर तुम्ही माझ्या आधीचे व्हिडिओ बघू शकता. त्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं आहे की म्युच्युअल फंडमध्ये तुम्ही कसं गुंतवू शकतात आणि कसं तुमचं SIP ते बनवू शकता, किंवा मी गेल्या व्हिडिओमध्ये संपूर्ण काही सांगितलं आहे की म्युच्युअल फंड कसा असतो, काय काय कुठले फंड घेऊ शकता, कसे घ्यायचे ते सगळं सांगितलं आहे. त्यामुळे तुम्ही माझा आधीचा व्हिडिओ बघा. त्यानंतर 7वा ॲसेट आहे तो म्हणजे रेंटल इन्कम. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर रेंटल तुमच्याकडे कार असेल किंवा काय असेल तर ते तुम्ही ॲज ए भाड्यानं देऊ शकता. त्यामुळे तुम्हाला ॲज ए पॅसिव्ह इन्कम येईल काही ना काही. किंवा तुमच्याकडे घर असेल म्हणजे प्रॉपर्टी असेल तर ते तुम्ही रेंटने देऊ शकता, ह्याच्याने तुम्हाला पॅसिव्ह इन्कम येईल. त्यानंतर माझा 8वा ॲसेट आहे तो म्हणजे डिजिटल प्रोडक्ट. म्हणजे समजा तुम्ही ई-बुक बनवून विकू शकता ॲज ए सोशल मीडियावर. असे वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत ते तुम्ही शोधून त्यावर तुमचं एक ई-बुक बनवू शकता आणि ते तुमची प्राइस ठरवून ते सगळं काही तुम्ही ते विकू शकता. म्हणजे ही